चहाच्या टपरीवर 10 रुपयांचा चहा पिऊन खिशातून फोन काढून QR कोड स्कॅन करताना कधी विचार केलाय का की हा UPI कसा आणि का जन्माला आला? जरा मागे जाऊया. 2016च्या आधीची गोष्ट. बाजारात किंवा दुकानात गेले की खिशात सुट्टे पैसे ठेवायला लागायचे. ऑनलाईन पेमेंट करायचं म्हणलं तर नेट बँकिंग उघडा, OTPची वाट बघा किंवा डेबिट क्रेडिट कार्ड स्वाईप करा. आणि यात खरी गंमत काय होती माहिती आहे? या कार्ड स्वाईपच्या मागे व्हिसा आणि मास्टरकार्ड सारख्या अमेरिकन कंपन्यांचा प्रचंड दबदबा होता. प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर 2 ते 3% चार्ज त्यांच्या खिशात जायचा. भारताचा अब्जावधी रुपयांचा डेटा आणि पैसा बाहेर चालला होता. पण मग भारताने ठरवलं आपण कुणावर डिपेंडंट राहायचं नाही आणि एंट्री झाली NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची. भारतीय इंजिनियर्सनी रात्रंदिवस एक करून एक असं सिस्टीम बनवलं जे थेट तुमच्या बँक खात्याला दुसऱ्याच्या खात्याशी काही सेकंदात जोडेल आणि तेही अगदी 0 रुपीजमध्ये. तिथं जन्म झाला आपल्या स्वदेशी UPIचा. पण UPI आल्या आल्या अमेरिकन कंपन्यांची झोप कशी उडाली आणि भारताने जगातील सर्वात मोठ्या फायनान्शियल कंपन्यांची दादागिरी कशी संपवली हे बघायचं असेल तर पार्ट 2 साठी आत्ताच युअरटेक बडीला फॉलो करा. काय वाटतं आपल्या भारताच्या या क्रांतीबद्दल कमेंट करून सांगा आणि मित्रांना नक्की शेअर करा.